महाड रायगड रोडला हे बाकीचे अपडेट्स तुम्हाला मागून भेटतात ते ऐका. हा प्लीज कंटिन्यू. तर आपण चाललो रायगड रोडला. ओके मध्ये ओके. सध्या आपण आहोत तिथून आपण जाणार आहोत तळोशीला. तळोशीचं दर्शन घेऊन देवीचं आपण जाणार आहोत आळंदपूर. ओके. इन्फॉर्मेशन असेल काय तुला मी अपडेट थोड्या वेळात. तर ही जे आहेत ते आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहेत. आपण नंतर पाहूयात. आणि ह्या आहेत मिस संध्या. नमस्कार, मी जान्हवी राजे पाटील. वेलकम टू माय ब्लॉग. ओके, तर आपण आता निघालो आहे कोकणामध्ये. पावसाळ्यामध्ये जर तुम्हाला पाहायचं असेल तर कोकणापेक्षा भारी असं स्वर्ग कुठेही नाही. केव्हाही कोकणापेक्षा भारी स्वर्ग कुठेही नाही. त्यामुळे आपण कोकणामध्ये निघालो आहे. रायगड पाहणार आहोत. रायगड आय थिंक महाड रायगडचा ते एरियातला पट्टा जे काही विशेष ठिकाणं आहेत ते आपण पाहणार आहोत. आणि निसर्गाचं मस्त असा आस्वाद घेणार आहोत. रिअल ऑक्सिजन थोडंसं अनुभवूयात. आपल्यालाही मिळावं थोडंसं रिअल ऑक्सिजन. ओके, तर पुढे लेट्स कंटिन्यू. हे आहे आई रंगमाता देवस्थान, श्री भैरी जोगेश्वरी देवस्थान. हे जागृत देवस्थान आहे आणि आपण आता इकडे भेट देणार आहोत. हे अक्षय कदम आहेत आणि हे आपल्याला घेऊन चालले आहे विशेष स्पेशल थिंग्स दाखवण्यासाठी. आणि चला बघूयात काय आपल्याला हे दाखवतात. आणि हे खूप मोठे प्रेमरोगी आहेत बरे. हे जागृत देवस्थान आहे का? आपण चाललोय रंगमाता तळोशी देवस्थान महाड येथे रायगड रोडला. जास्त काही इन्फॉर्मेशन नाहीये, फक्त ते जागृत देवस्थान आहे देवीचं एवढंच माहिती आहे आपल्याला. तिथे अपडेट्स मिळेल, आपण तिकडे ऐकूयात. कशी कुठे आहे दिसत नाही तिथे. हे बाई असे तोंड घेऊन हे आता जात आहेत दर्शनाला. हे अशी तोंड घेऊन, हे बघ हातच तोंड घेऊन डोक्यावर घे. हाय हे विचित्र लोक आहेत. आणि ही मी इद्रा. अरे देवा.
इथेच राहण्याचं मन करत आहे. अतिशय खूप 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 सुंदर. मेरा दिल गार्डन गार्डन हो गया है नेचर देखकर. तिथं आहे ना डोंगर असे आहेत की त्या डोंगरामध्ये महाराजांचा पूर्ण चेहरा दिसतो. एका लाईन मध्ये आणि त्यामध्ये संपूर्ण महाराजांचा चेहरा दिसतो. शूटिंग चालू आहे, गावात शूटिंग चालू आहे. खबर मिळाल्यावर सांगा. हा सांगा बरी. तर आता आपण आलेलो आहोत त्या लोकेशन पुढे गेलंय, म्हणजे आपण पुढे आलो ह्या लोकेशन कुठल्या अच्छा पुढे आलो आता लगेच पुढे हे ऍक्टर आहेत, कुणाला पाहिजे असेल तर सांगा आम्हाला. थोडा आता लुक चेंज झालेला आहे. तुम्ही म्हणा ह्या लुकचे ऍक्टर कुणाला पाहिजे असेल तर सांगा. हयात असलेले म्हणजे केस वाढलेले, दाढी वाढलेली आणि तुम्हाला सार्वजनिक हेअरस्टाईल करायचं तुम्हाला ऍक्टर पाहिजे असेल दलिंदर ऍक्टर आहे मी. नेचर आणि आता आपण इथे जाऊया. समोर हो वाळणकोंडी. मजा आ गया, मजा आ गया. खाली जायला नको. पाणी वाढते. पाणी वाढलं. इथपर्यंत पाणी वाढलं पाणी वाढलं जस्ट अरे जाऊ. इथून पुलावरनं खाली जाण्यासाठी रोड आहे जवळ तिथे समोर आतमध्ये पाण्याच्या जवळ. बट इथे खूप पाणी वाढलं आहे आणि पाणी वाढल्यामुळे आम्ही जास्त पुढे वगैरे गेलो नाही आहे. मस्ती अशी अंगाशी यायची म्हणून आम्ही दुरूनच पाणी पाहिलं. आणि टू मच ऑसम असं हे सगळं लोकेशन आहे. आणि खरंच हे ग्रीनरी आणि जे काही आहे ना, शुद्ध हवा, शुद्ध ऑक्सिजन जे काही आहे ते फक्त इथेच आहे, बाकी कुठेही नाही. इट्स टू 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 ऑसम.
ऐकलं तर आता आपण मस्त मस्त ठिकाणी कुठेतरी आलेलो आहे. काहीच माहिती नाही कुठे आलोय, पण ऑसम आहे. दिल गार्डन 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 हो गया Shut up. मी पण नको त्यात नको तुझ्यातला विचारते. मी माझ्या मोबाईलमध्ये तुझं नको बाई. तर आता आपण आलेलो आहोत ते म्हणजेच वाळंजोंडी, हे जिथं देवीचं देवस्थान आहे महाडमधील, म्हणजे आपलं रायगडमधील जागृत देवस्थान म्हणजे वाळंजोंड. आणि हा पांडव झोप आहे तो अजून खूप कमी आहे, अजून म्हणजे काहीच नाही आहे. हा त्या मनाने 10% सुद्धा नाही आहे, कारण की जेव्हा पाणी वाढतं तेव्हा हा जो झोत आहे, पाण्याचा झोत आहे, तो अगदी ज्या पुलावरती आम्ही उभे आहोत त्या पुलापर्यंत पाणी टेकतं. इतपत ह्या पाण्याची ताकद आहे आणि इतपत ह्या देवीची सुद्धा ताकद आहे. तर आणि हे इकडे सगळे आहेत. कसं वाटतंय? पागल गँग कसं वाटतंय? मस्त एक नंबर खरंच आहे. अतिशय सुंदर असं हे सगळं वातावरण आहे आणि सगळ्या गोष्टी हा नेचर आहे, ऑसम आहे. आणि हे फक्त इकडेच बघायला मिळतं. आम्ही कोकणकडे मला जलसी फील होती ती वेगळंच. अजून स्पॉट आहेत, काही स्पॉट आहेत त्या ठिकाणी. आमचं कोकणाचा स्वर्ग खरंच आहे. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आतापर्यंत तुम्ही बघितल्या नसतील आमच्याकडे रायगडमधल्या आहे ना. बघूया आता तुम्हाला बघायला मिळतात की नाही. असं आम्ही एन्जॉय करत करत निसर्गाचा आस्वाद घेतला. कोकणातला स्वर्ग रायगड, महाड, कोकण सिरियसली खूप खूप अप्रतिम आहे. आणि हे सगळे ही पागल गँग आहे आणि हे पागल चाळे करतायत आणि हे कोणालाही ऐकत नाही. हा पहिला पागल, हा आहे मोठा पागल आणि ये पागलों की माँ. इधर सब अवेलेबल आहे. आता मोर कसा थुई थुई नाचेन पहा बरे. मोठा मोर, मोठा मोर नाचला. फायनली हे सगळं निसर्गाचं सौंदर्य पाहून आम्ही निघालो, कारण खूप पाऊस येत होता आणि आभाळ खूप भरलेलं होतं आणि एका दिवसामध्ये फक्त हे 2च स्पॉट कव्हर करता आले. आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये पार्ट 2मध्ये पूर्ण कोकण, रायगड आणि महाड पूर्ण सौंदर्य व्हिडिओमध्ये अपलोड करण्याचा नक्की प्रयत्न करेन. स्टे ट्यून विथ मी बटरफ्लाय अँड आय एम जान्हवी. थँक्यू सो मच.